महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीमध्ये संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे। तर पुढील कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होईल। कॅबिनेट बैठकीपूर्वी शिवसेना मंत्र्यांची प्री कॅबिनेट बैठक होणार आहे। प्री कॅबिनेटमध्ये काय चर्चा होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे। नीलम गोऱ्हेंनी माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरणं देखील कठीण होईल असा इशारा राजन विचारेंनी दिलाय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज हिंगोली दौऱ्यावर आहे। स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख यांच्या शताब्दी गौरव सोहळ्यासह विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारी कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहेत। 8 महिन्यांच्या प्रलंबित महागाई भत्त्यासह विविध मागण्यांसाठी 6 मार्च रोजी राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच 26 फेब्रुवारीला होईल। मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणेची जय्यत तयारी सुरू आहे। महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या AI आणि तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला। शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न सुरू आहे। ॲग्री स्टेट उपक्रमाअंतर्गत संपूर्ण शेती प्रक्रियेचं डिजिटलायझेशन केलं जात आहे असं फडणवीसांनी सांगितलंय। RSSच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन 21 ते 23 मार्च दरम्यान कर्नाटकमधील बंगळुरू इथं करण्यात आलंय। संघाच्या शताब्दी वर्षामुळे याला महत्त्व आलंय। देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या सभेमध्ये सहभागी होतात। शिवाय संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा कार्यवाह अहवाल मांडत असतात। मनोज जरांगे पाटील आज मस्साजोगला जाणार आहेत। मस्साजोगचे नागरिक आणि देशमुख कुटुंबियांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जरांगे आज मस्साजोगमध्ये दाखल होते। मराठी भाषा दिनानिमित्त शिवसेना प्रणित स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनं 27 फेब्रुवारी रोजी मुंबईत भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी उद्धव ठाकरे सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। अहिल्यानगरमधील मढी यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास बंदी करण्याचा ठराव मंजूर केल्यानं मोठे पडसाद उमटले। हा ठराव मंजूर करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अधिकारी अनिल लबांडे यांना नियमबाह्य ठराव का केला म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। भूसंपादन मावेजा प्रकरणी बीडचे जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभागाचा कार्यकारी अभियंता याला अटक करण्याचे आदेश देण्यात आले। बीडच्या दिवाणी न्यायाधीशांनी हा आदेश दिलाय। आदेशामुळे खळबळ माजली आहे। रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारची झडती घेत पंढरपूर शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 6 लाख रुपयांचा तब्बल 32 किलो गांजा सापडलाय। यावेळी पोलिसांनी गांजासह 14,42,000चा मुद्देमाल जप्त केला तर 4घांना अटक केली आहे। पंढरपुरात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या 18 लाकडी होड्या कट्टरनं कट करण्यात आल्या। चंद्रभागा नदीपात्रामध्ये पंढरपूर इस्बावी दरम्यान अवैध वाळू वाहतूक होत होती। वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी होड्या JCBच्या सहाय्यानं नष्ट केल्या। राज्यात नव्यानं 2000 ग्रंथालयांना परवानगी देण्यात येणार आहे। सांगलीमध्ये ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलंय। तसंच अनुदानामध्ये 40% वाढ करणार असं आश्वासन देण्यात आलंय। बिबट्या आल्याची माहिती आता क्षणार्धात वन विभाग आणि लोकवस्तीमधील नागरिकांना मिळणार आहे। कारण वन विभागानं बिबट्याच्या शोधासाठी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमच AI तंत्रज्ञानाचा वापर केलाय। या प्रणालीच्या समोरून बिबट्या गेल्यानंतर सायरन आवाज करतो आणि बिबट्या आल्याची माहिती तातडीनं लोकवस्तीमधील नागरिकांना तसंच वन विभागाला मिळते। नालेसफाईच्या कामांमध्ये सुसूत्रता राहावी आणि गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत। त्याचाच भाग म्हणून यंदा मोठ्या नाल्यांचा गाळ काढण्याच्या कामांचे तसंच तो वाहून नेणाऱ्या वाहनांचे चित्रीकरण केलं जाणार आहे।
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयानं दिलासा दिला आहे. त्यांना तात्पुरता जामीन मंजूर झालाय. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला न्यायालयानं स्थगिती दिली आहे. 1 लाखाच्या जात मुसलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर खोट्या कागदपत्रांच्या आधारे कोकाटेंनी घर लाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. त्या प्रकरणामध्ये कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली होती. मात्र आता त्यांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण त्यांची शिक्षा ही स्थगित करण्यात आली आणि त्यांना जामीन सुद्धा मंजूर झालाय. तर आमदार पात्रता प्रकरणी स्थगिती मिळावी यासाठी सादर केलेल्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे, कारण ज्या शिक्षेच्या आधारावर त्यांना अपात्र करावं अशी मागणी केली जात होती ती शिक्षाच आता स्थगित करण्यात आली आहे. तर सरकारी पक्ष आपली बाजू आज मांडणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीबाबतच्या अर्जावर सुनावणी केली जाईल आणि या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. राज्याचा पारा पुन्हा 2 ते 3 अंशांनी वाढलेला आहे. सोमवारी मुंबईचा पारा हंगामात सर्वाधिक 36.8 अंशांवर गेला. त्यामुळे 2 दिवसांमध्ये राज्याचा पारा 40 अंश पार करेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईलाही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. कोल्हापूर दिल्ली विमानसेवा सुरू करण्यासाठी इंडिगो एअरलाइन्सच्या वतीनं वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर मुंबई सेवा देण्याचाही प्रयत्न केला जातोय. स्टार एअरकडून कोल्हापूर नागपूर मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू आहे. आरटी प्रवेशाच्या सोडतीनंतर 1,01,116 बालकांची पहिल्या सोडतीमध्ये निवड झालेल्यांपैकी सोमवारी अखेरपर्यंत 19,864 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. प्रवेशासाठी केवळ 4 दिवस उरले. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. एकाच रात्रीमध्ये 4 ठिकाणी घरफोडी करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. बीड शहरामध्ये अवैध वेश्या व्यवसाय करणाऱ्यांवर छापेमारी करण्यात आली आहे. यावेळी 4 पीडित महिलांची सुटका करून 4 आरोपींवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. धाराशिवमध्ये समाज कल्याण विभागाकडून दिव्यांग व्यक्तींना 2023 साली हरित ऊर्जेवर चालणाऱ्या रिक्षा देण्यात आल्या होत्या. मात्र या रिक्षा दिल्यापासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या भोंगळ कारभाराला कोण जबाबदार आहे असा सवाल विचारला जातो. रायगडच्या म्हसळा तालुक्यामध्ये दगड, खाणी, डोंगर पोखरून बेकायदेशीरपणे वाहतूक सुरू होती. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवताच महसूल विभाग जागा झालाय. महसूल विभागानं बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. कराड शहराजवळील बारुंजी फाटा इथं जळान घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रेलर वळण घेत असताना पलटी झाला आहे. तर ट्रॅक्टरचा ट्रेलर रिक्षावर पलटी झाला. त्यामध्ये 2 जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी इथं प्राणघातक शस्त्र जवळ बाळगून दहशत करणाऱ्या 4 जणांना पोलीस पथकानं गजाआड केला. तर या 4 जणांवर आर्म ऍक्टचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. महाशिवरात्रनिमित्त सांगलीमध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. सांगली जिल्ह्यात पिकणाऱ्या फळांना स्थानिक बाजारपेठ मिळावी, शेतकरी ते थेट ग्राहक या उद्देशानं फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. नागपुरात जीबीएस आजाराचे आणखी 2 रुग्ण आढळलेले आहे. या नवीन रुग्णांमुळे शहरातील आजपर्यंत आढळलेल्या जीबीएस रुग्णांची संख्या आता थेट 23 वर गेली आहे. तर 3घांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मोहिली उदंचन केंद्राच्या देखभाल, दुरुस्ती आणि जलवाहिन्यांवरील वॉल्व बदलण्याच्या कामासाठी पाणी पुरवठा विभाग 12 तासांचा ब्लॉक घेणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये 8 मार्च रोजी काँग्रेसकडून सद्भावना पदयात्रा काढली जाणार आहे. सामाजिक सलोखा, बंधुभावाची पुनर्स्थापना करणं, महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी यात्रा काढली जात असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. 8 महिन्यांच्या प्रलंबित महागाई भत्ता आणि अन्य मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी आक्रमक झाले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारी कर्मचारी आंदोलनाचा हत्यार उपसणार आहेत. तर 6 मार्चला सर्व सरकारी कर्मचारी राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार आहेत.